श्री गणेशाय नमः। हे मदनाचा नाश करणाऱ्या, मदमत्सरादी वने जाळून टाकणाऱ्या कर्पूरगौर शंकरा, तुझा जय जयकार असो। हे त्रैलोक्यनाथा, त्रिपुरदहना, अंधकासूर, गजासूर इत्यादी दैत्यांचा नाश करणाऱ्या नंदीवहना शिवशंकरा, तुझा जय जयकार असो। हे सांब सदाशिवा, तू नित्य शांत, विकल्परहित, विरक्त पूर्ण आहेस। तू आपल्या भक्तांना संसार पाशातून मुक्त करतोस। भगवंता, तुझे गुण वर्णन करण्यास सहस्त्रमुखांचा शेषही समर्थ नाही, मग मी तुझे गुणवर्णन काय बरे करणार। हे सदाशिवा, जे भक्त मनात काही इच्छा धरून तुझी अनन्य भावाने आराधना करतात, पूजापाठ करतात, त्यांच्या सर्व इच्छा तू सत्वर पूर्ण करतोस। सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर जे केवळ तुझीच उपासना करतात, तुझेच अखंड ध्यान करतात, ते पूर्ण विरक्त होऊन तुझे परमपद प्राप्त करतात। सोमवार, प्रदोष, शिवरात्री इत्यादी व्रतांचे आचरण करणारे तुझे असंख्य स्त्री पुरुष भक्त संसार सागर तरून गेले। याविषयी पुराणिक सूत शौनकादिकांना एक परमपवित्र कथा सांगतात, ती अशी। पूर्वी पवित्र अशा आर्यवर्त देशात चित्रवर्मा नावाचा एक प्रसिद्ध राजा होता। तो दुष्टांना शासन करणारा, यमासारखा, प्रयत्नाने भगीरथासारखा, शक्तीने हनुमंतासारखा, युद्धभूमीवर परशुरामासारखा, तर दान करण्यात कर्णासारखा होता। तो अत्यंत दानशूर, सदाचार संपन्न होता। हरिहरांची भक्ती करण्यात तो सदैव तत्पर असे। अशा या राजाला अनेक पराक्रमी पुत्र झाले। नंतर त्याला एक लावण्यवती सुंदर कन्या झाली। मुलीचा जन्म झाला तेव्हा राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्या कन्येचे भविष्य विचारले। त्यावेळी तेथे जमलेल्या ब्राह्मणांपैकी एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपली ही कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल। ही भगवती उमेप्रमाणे, पार्वतीप्रमाणे सर्वमंगल, दमयंतीप्रमाणे अत्यंत सुंदर पतिव्रता, सरस्वतीप्रमाणे सकल कला विद्या संपन्न व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल। ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सर्व सुखांचा उपभोग घेईल। हिला 8 पुत्र होतील। तर दुसरा एक विद्वान म्हणाला, ही पृथ्वीची स्वामिनी होईल, 10,000 वर्ष पृथ्वीचे राज्य करील। आपल्या कन्येचे भविष्य ऐकून राजाला अतिशय आनंद झाला। त्याने ब्राह्मणांना धन, वस्त्रे, अलंकार अर्पण करून त्यांचा सन्मान केला। राजाने आपल्या मुलीचे नाव सीमंतिनी ठेवले। पण राजा आनंदाची डोही तरंगत असतानाच अमृतात विषाचा थेंब पडावा तसे झाले। कारण त्याच वेळी दुसरा एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, राजा, या तुझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये 14व्या वर्षी वैधव्य येईल। ब्राह्मणाचे हे शब्द राजाला वज्रघातासारखे वाटले। तो अत्यंत दुःखी झाला। शेवटी दैवात असेल तसेच घडेल असा विचार करून राजाने काळजी करण्याचे सोडून दिले। सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली। मैत्रिणींकडून आपल्या वैधव्याची बातमी ऐकून ती फार दुःखी झाली। एके दिवशी सीमंतिनीने याज्ञवल्क ऋषींच्या पत्नीला मैत्रीला भेटून विचारले, मी आपणास शरण आले आहे, सौभाग्य वाढविण्यासाठी मी काय बरे करावे। तेव्हा मैत्री म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा, सोमवाराचे व्रत कर, सोमवारी उपवासपूर्वक शिवपार्वतीचे मनोभावे पूजन कर। असे केल्याने तू सर्व आपत्तीतून, संकटातून मुक्त होशील। सोमवार व्रत करताना अनेक संकटे आली, क्लेश सहन करावे लागले तरी शिवपूजन सोडू नकोस, व्रत सोडू नकोस, त्यामुळे तू मोठ्या संकटातून तरून जाशील। मग मैत्रियीच्या उपदेशानुसार सीमंतिनीने सोमवार व्रत घेऊन शिवपूजनाला प्रारंभ केला। निषाद देशातील नल राजाला इंद्रसेन नावाचा राजा होता। त्याचा चित्रांगद नावाचा एक मुलगा होता। तो साक्षात नलराजासारखाच अत्यंत रुबाबदार, पराक्रमी होता। तो सीमंतिनीसाठी वर म्हणून निश्चित केला। विवाह निश्चित झाला तरी सीमंतिनीने आपले शिवव्रत चालूच ठेवले। ती दर आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्यांची वस्त्रालंकारांनी पूजा करीत होती। अतिथी ब्राह्मणांना भोजन देत होती। भगवान सदाशिवाची यथासांग पूजा करीत होती। सोमवारी उपवास करून जागरण करीत होती। शिव आराधनेत तिने कसलीही उणीव ठेवलेली नव्हती। भगवान शंकराला अभिषेक केला असता पातकांचा नाश होतो। शिवपूजनाने साम्राज्य प्राप्ती होते। त्याला गंध, अक्षता, पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्ती होते। शिवापुढे धूप लावला असता शरीर सुवासित होते। दीप लावल्याने वंशवृद्धी होते, आयुष्याची वाढ होते। नैवेद्य अर्पण केल्याने लक्ष्मी वाढते। तांबूल अर्पण केल्याने 4 पुरुषार्थ सिद्धीला जातात। नमस्काराने आरोग्यवृद्धी होते। प्रदक्षिणा घातली असता भ्रम नाहीसा होतो। शिवनामाच्या जपाने महासिद्धी प्राप्त होतात।
शिवध्यान केल्याने महाज्ञान प्राप्त होते आणि शिवकथा श्रवणाने आदिव्याधींचा नाश होतो. अशा प्रकारे पूर्वी मैत्रीने सांगितल्याप्रमाणे सीमंतिनी शिव आराधना करत होती. काही दिवसांनी सीमंतिनीचा चित्रांगदाशी मोठ्या थाटात विवाह झाला. चित्रवर्म्याने आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आपल्या जावयाला चित्रांगदाला अगणित भरजरी वस्त्रे, अलंकार, अश्वशाळा, गजशाळा, रत्नांचे खजिने, नृत्यशाळा अंधन म्हणून दिल्या. 4 दिवस विवाहाचा धुमधडाका चालू होता. राजाने अपार दानधर्म केला. ज्यांना जे हवे ते भरभरून दिले. सीमंतिनी आणि चित्रांगद यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून राजा धन्य झाला होता. विवाह सोहळा संपल्यानंतर राजा इंद्रसेन आपल्या नगराला परत गेला. दसरा दिवाळी सण जवळ आले होते म्हणून चित्रवर्म्याने आपल्या जावयाला म्हणजे चित्रांगदाला व सीमंतिनीला आपल्याकडे आग्रहाने ठेवून घेतले. एक दिवस काय झाले की चित्रांगद आपल्याबरोबर काही सेवक व सेना घेऊन शिकारीसाठी वनात गेला. वनात शिकारीसाठी धावपळ करून तो खूप दमला. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. सगळे शरीर उन्हाने तापले होते म्हणून त्याने एक सुंदर नाव मागविली. आपल्या एका सेवकासह चित्रांगद नावेत बसला. यमुना नदीत नौका फिरू लागली. यमुना नदीचे पाणी अथांग होते. चित्रांगद नौकाविहार करीत असताना अचानक चक्रीवादळ सुरू झाले. नाव डळमळू लागली आणि बघता बघता नाव यमुनेच्या डोहात चित्रांगदासह बुडाली. नावेसह चित्रांगद यमुनेत बुडालेला पाहून काठावरील लोकांनी आकांत केला. सगळेजण धावपळ करू लागले. सगळीकडे रडारड सुरू झाली. ही दुःखद वार्ता ऐकून चित्रवर्मा दुःखाने अगदी वेडा झाला. तो धावतच यमुनेच्या काठावरती आला. दुःखाने असह्य झाल्याने तो बेशुद्ध पडला. सीमंतिनीला ही वार्ता कळताच ती दुःखाने आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. चित्रांगदाचा पिता इंद्रसेन आपल्या राणीसह तेथे आला. आपल्या सुनेची झालेली अवस्था त्याला पाहावेना. त्यावेळी सगळेजण दुःखसागरात अगदी बुडून गेले होते. सीमंतिनीने मोठ्या धैर्याने आपला शोक आवरला. ती आता विधवेचे जीवन जगू लागली. तिने सर्व सुखोपभोगांचा त्याग केला. मैत्रीने केलेल्या उपदेशाची तिला आठवण झाली. तशा दुःखद परिस्थितीतही तिने आपले शिवव्रत सोडले नाही. केवळ 14व्या वर्षी वैधव्य आलेली सीमंतिनी भगवान सदाशिवाच्या ध्यानचिंतनात गळून गेली. अशा परिस्थितीत 3 वर्षे गेली. सीमंतिनीचे शिवव्रत अखंड चालू होते. पुत्रशोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्याच भाऊबंधांनी हिरावून घेतले व इंद्रसेनाला त्याच्या राणीसह तुरुंगात टाकले. इकडे यमुनेच्या डोहात बुडालेला चित्रांगद खोल खाली गेला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंखिनी इत्यादी नागस्त्रिया जलक्रीडा करीत असल्याचे त्याला दिसले. चित्रांगदाला पाहताच त्या चकित झालेल्या त्यांनी त्याला पाताळात नेले. तेथे नागराज तक्षकाच्या अत्यंत भव्य मनोहर नगरात चित्रांगदाने प्रवेश केला. त्या नगरात तक्षकाचा रत्नखचित राजप्रसाद होता. तेथील अनेक महाल रत्नदीपांनी प्रकाशमान झालेले होते. सूर्यासारखा तेजस्वी तक्षक सभागृहात राजसिंहासनावर बसलेला होता. तो साक्षात इंद्रासारखा दिसत होता. चित्रांगदाने हात जोडून तक्षकाला वंदन केले. त्या मदनासारख्या रूपवान चित्रांगदाला पाहून तक्षकाने नागस्त्रियांना विचारले, हा कोण आहे आणि कुठून आला आहे? नागस्त्रिया म्हणाल्या, आम्हाला काहीच माहीत नसल्याने आम्ही याला आपल्याकडे आणले आहे. मग तक्षकाने चित्रांगदाला विचारले, तू कुणाचा पुत्र आहेस? तू कोण आहेस? तुझा देश कोणता आणि तू येथे कसा आलास? चित्रांगद म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तेथे नल नावाचा विख्यात राजा होऊन गेला. त्याच्या पुत्राचे नाव इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र. माझे नाव चित्रांगद. माझा नुकताच विवाह झाला आहे. विवाह झाल्यावर मी काही दिवस सासूरवाडीलाच राहिलो. यमुनेच्या डोहात जलविहार करीत असताना दैवयोगाने मी नदीत बुडालो. मग या नागस्त्रियांनी मला येथे आणले. केवळ पूर्वजन्मीचे पुण्य म्हणूनच आज मला आपले दर्शन झाले. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केली, त्यामुळे मी कृतार्थ झालो, धन्य झालो. चित्रांगद असे बोलत असता तक्षक म्हणाला, राजपुत्रा, घाबरू नकोस, धैर्य कर. आता तू मला सांग, तू कोणत्या देवतेची पूजा करतोस? चित्रांगद म्हणाला, उमापती भगवान सदाशिवाची मी नित्य पूजा करतो. भगवान सदाशिवाचे महात्म्य अगाध आहे. अवघ्या ब्रह्मांडाची रचना त्यानेच केलेली आहे. त्याचा तो एका क्षणात नाशही करू शकतो. भगवान सदाशिव आदिपुरुष आहेत. या शिवाच्याच मायेने त्रिगुणात्मक त्रयमूर्ती निर्माण झाल्या. ब्रह्म, विष्णू, रुद्र या सदाशिवापासून निर्माण झाले. अवघे त्रैलोक्य व्यापून उरलेले आहे. अशा त्या शंकराचा मी उपासक आहे.
सगळे देव त्या शंकराचे अवयव आहेत, अशा त्या शंकरांचे मी गुणगान कसे बरे करणार. चित्रांगदाच्या या उत्तराने तक्षकाला अतिशय आनंद झाला. त्याच्याही मनात भगवान सदाशिवाबद्दल भक्तिभाव निर्माण झाला. आनंदित झालेल्या तक्षकाने त्याला म्हणाला, तुझे कल्याण असो, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हा रत्नमय प्रदेश आहे. येथे सुंदर नेत्रांच्या तरुणी आहेत, अनेक कल्पवृक्ष आहेत, ठिकठिकाणी अमृताने भरलेली तळी आहेत. येथे मृत्यूची भीती नाही, येथे वार्धक्य नाही, रोग नाहीत, कसलीही चिंता नाही. तू येथे खुशाल राहा आणि सर्व सुखांचा उपभोग घे. नागराज तक्षक असे म्हणला असता चित्रांगद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झाला आहे. माझी पत्नी व्रताचरणी असून शिवपूजन परायण आहे. शिवाय मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. ते सगळे लोक माझ्या विरहाने अगदी व्याकुळ झालेले असतील. त्यामुळे मला येथे फार काळ राहता येणार नाही. आपण कृपा करून मला लवकरात लवकर मनुष्यलोकात पोहोचवा. चित्रांगदाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेल्या तक्षकाने त्याला अनेक भेटवस्तू दिल्या. त्याला 12,000 नागांचे बळ दिले. राजपुत्रा, तू माझे स्मरण करताच मी तुझ्या मदतीला धावून येईन असे आश्वासन देऊन त्याला इच्छेनुसार जाणारा एक घोडा दिला. याशिवाय असंख्य रत्ने, अलंकार, दिव्य वस्त्रे दिली. त्याच्या जाण्याची सगळी तयारी करून तक्षकाने त्याला प्रेमाने निरोप दिला. चित्रांगद तक्षकाने दिलेल्या घोड्यावर बसून काही क्षणातच यमुनेच्या पाण्याबाहेर आला. त्याला घोड्यावर बसूनच तो यमुनेच्या काठावर फिरू लागला. त्याचवेळी पतिव्रता सीमंतिनी आपल्या मैत्रिणींसह तेथे यमुना नदीवर स्नानासाठी आली होती. तिने यमुनेच्या काठावर मनुष्यरूपधारी नागकुमारासह फिरत असलेल्या चित्रांगदाला पाहिले. चित्रांगदाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. त्याने दिव्य वस्त्रालंकार धारण केले होते. तो मदनाच्या पुतळ्यासारखा दिसत होता. सीमंतिनी त्याच्याकडे पाहत उभी राहिली. या पुरुषाला आपण पूर्वी कुठेतरी पाहिले होते असे तिला वाटू लागले. रूपलावण्याने अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या सीमंतिनीने अगदी साधी वस्त्रे परिधान केली होती. शरीरावर कोणतेही दिव्य अलंकार नव्हते. ती निराश दुःखी दिसत होती. तिला पाहताच हिला मी कुठेतरी पाहिले आहे असे चित्रांगदाला वाटले. मग घोड्यावरून खाली उतरला. त्याने तिच्या जवळ जाऊन विचारले, तू कोण आहेस? तू कोणाची पत्नी आहेस? तू कोणाची कन्या आहेस? लज्जित झालेली सीमंतिनी स्वतः काहीच बोलली नाही. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, हिचे नाव सीमंतिनी आहे. ही निषादराज इंद्रसेनाची सून आहे. युवराज चित्रांगदाची पत्नी आहे. हिच्या वडिलांचे नाव चित्रवर्मा. दुर्दैवाने हिचा पती इथेच पाण्यात बुडाला. वैधव्य दुःखाने ही अगदी वाळून चालली आहे. आज 3 वर्ष झाली ही वैधव्याचे दुःख भोगीत आहे. आज सोमवार असल्याने ही यमुनेत स्नान करण्यासाठी आली. हिच्या सासरेचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आहे. तो राजा आता त्याच्या पत्नीसह तुरुंगात आहे. इतकी ती संकटे आली तरी असतानाही राजकन्या दर सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीचे पूजन करीत असते. मग सीमंतिनीने स्वतःच चित्रांगदाला विचारले, आपण कोण आहात? आपल्याबरोबर असलेले हे 2 पुरुष कोण आहेत? आपल्याला मी पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटते. आपण मला स्वजनासारखे वाटत आहात. असे बोलून ती सीमंतिनी रडू लागली. आपल्या पत्नीची ही अवस्था पाहून चित्रांगद शोकाकुल झाला. काही क्षण तो अगदी गप्प बसला. सीमंतिनी त्याच्याकडे निरखून पाहत होती. त्याचा आवाज, रूप इत्यादी सगळी लक्षणे पाहून तिची मनोमन खात्री पटली की हा नक्कीच माझा पती आहे, कारण माझे अंतःकरण अधीर होऊन याच्यावर अनुरक्त झाले आहे. परंतु मरण पावलेल्या पतीचे दर्शन होण्याइतके माझे भाग्य मोठे आहे का? हे स्वप्न आहे की भास आहे? मैत्रिणीने मला पूर्वी सांगितले होते, मोठ्या आपत्तीत सुद्धा शिवव्रत सोडायचे नाही. त्याचेच तर हे फळ नसेल ना? एका ब्राह्मणाने मला 10,000 वर्ष सौभाग्य मिळेल असे सांगितले होते. त्या ब्राह्मणाचे वचन नक्कीच खरे ठरणार. हे सगळे ईश्वराशिवाय कोण बरे जाणेल? मला तर रोज मंगलसूचक शुभशकून दिसतात. भगवान सदाशिव प्रसन्न झाले असता मनुष्याला अप्राप्य असे काय आहे, असा विचार करता करता तिचा सगळा संदेह दूर झाला. मग ती लज्जित होऊन खाली पाहू लागली. राजपुत्र चित्रांगद तिला म्हणाला, कल्याणी, तुझ्या पतीच्या दुःखी मातापित्यांना हे सगळे सांगण्यासाठी मी जातो. तुझे कल्याण असो. तुझा पती तुला लवकरच मिळेल. असे सांगून चित्रांगद घोड्यावर स्वार झाला व आपल्या दोन्ही साथीदारांसह आपल्या राज्यात गेला. तेथे नगरोद्यानात त्याने मुक्काम केला. मग त्याने दोन्ही राजपुत्रांना राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या भाईबंधांकडे पाठवले. नागकुमार राजवाड्यात जाऊन सर्वांना म्हणाले, तुम्ही बऱ्या बोलाने इंद्रसेनाला कारागृहातून ताबडतोब मुक्त करा.
व राजसिंहासनाचा त्याग करून निघून जा. इंद्रसेनाचा पुत्र चित्रांगद पाताळ लोकातून आला आहे. तुम्ही जर चालढकल केलीत तर चित्रांगद तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तो यमुनेत बुडाल्यानंतर नागराज तक्षकाकडे गेला होता. तेथून तो तक्षकाची मदत घेऊन येथे परत आला आहे. नागकुमारांचे हे बोलणे ऐकताच भयभीत शत्रूंनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यांनी इंद्रसेनाला कारागृहातून मुक्त करून त्याचा पुत्र चित्रांगद परत आल्याची बातमी सांगितली. त्याचे सिंहासन त्याला परत दिले. त्याच्या भाऊबंधांनी भीतीने थरकाप उडाला होता. आपला पुत्र परत आल्याचे ऐकताच इंद्रसेन आनंदाने अगदी वेडा झाला. राणीची अवस्था देखील तशीच झाली. ही बातमी सगळीकडे पसरली. राज्यात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मग सर्व नागरिकांनी, वृद्ध मंत्र्यांनी, पुरोहितांनी पुढे जाऊन चित्रांगदाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. चित्रांगदाने आपल्या राजवाड्यात प्रवेश केला व आपल्या आईवडिलांना भेटून त्यांना वंदन केले. त्यांनी चित्रांगदाला प्रेमाने पोटाशी धरले. चित्रांगदाने सर्व नागरिकांचा, पुरोहितांचा सन्मान केला. आपल्या वडिलांना पहिल्यापासूनची हकीकत सांगितली. आपली नागराज तक्षकाची मैत्री झाल्याचेही सांगितले. ही सगळी हकीकत ऐकून इंद्रसेनाला जो आनंद झाला तो कोणत्या शब्दात वर्णावा. आपल्या सुनेने भगवान सदाशिवाची आराधना करून आपले सौभाग्य परत मिळवले याबद्दल त्यांची खात्रीच पटली. इंद्रसेनाने ही मंगलवार्ता चित्रवर्म्याला कळवण्यासाठी ताबडतोब दूत पाठवले. दूतांनी आणलेली ही अमृतासारखी वार्ता ऐकून चित्रवर्मा आनंदसागरात बुडून गेला होता. त्याने ही शुभवार्ता घेऊन आलेल्या दूतांना अनेक वस्त्रालंकाराच्या भेटी दिल्या. त्याने सीमंतिनीला ही बातमी सांगितली. आनंदित झालेल्या तिने वैधव्य चिन्हांचा त्याग केला. सौभाग्यलिनी परिधान केली. दिव्य वस्त्रालंकारांनी ती सजली आणि नटली. तिने मंगळसूत्र धारण केले. कपाळी सौभाग्याचा कुंकुम तिलक लावला. ही वार्ता नगरात आणि राज्यात पसरली. राज्यात जणू दिवाळीत सुरू झाली. सगळे नगर शृंगारले गेले. नागरिकांनी सीमंतिनीचा जय जयकार केला. राजाने तर हत्तीवरून साखर वाटले. सर्वत्र मंगलवाद्ये वाजू लागली. राजाने दानधर्मासाठी आपले सगळे खजिने खुले केले. त्या नगरात खरोखरच सुखाचा, आनंदाचा महापूर आला. लोकांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. चित्रांगद आपल्या मातापित्यासह चित्रवर्म्याच्या नगराला सासूरवाडीला आला. राजाने आपल्या जावयाचे, चित्रांगदाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा झाला. पाताळ लोकाच्या तक्षकाने दिलेले अनेक दिव्य अलंकार चित्रांगदाने सीमंतिनीला दिले. विवाह सोहळा संपल्यानंतर चित्रांगद आपली पत्नी सीमंतिनी व आईवडील यांच्यासह आपल्या नगराला परत गेला. पुढे सीमंतिनीला 8 पुत्र झाले. ते सगळे गुणरूपांनी आपल्या आईवडिलांसारखेच होते. चित्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्ष राज्य केले. सर्व सुखांचा त्यांनी उपभोग घेतला. सीमंतिनी प्रतिदिन भगवान सदाशिवाची आराधना करीत अत्यंत सुखात राहू लागली. सोमवार व्रताच्या प्रभावाने तिने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले होते. सीमंतिनीने शिवरात्री, सोमवार, प्रदोषव्रत मोठ्या निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवले. त्यामुळे तिची ख्याती 10 दिशांमध्ये पसरली. सूत शौनकादिकांना सांगतात, सीमंतिनीचे हे अत्यंत पवित्र सुख सौभाग्य असे आख्यान ज्या स्त्रिया नित्यनेमाने पठण श्रवण करतील त्यांच्या सौभाग्याची वृद्धी होईल. गेलेला पती परत येईल. ज्या विधवा स्त्रिया हे आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी उत्तम पती मिळेल व चिरंतन सौभाग्याचा लाभ होईल. म्हणून सोमवार व्रत कधीही सोडू नये. भगवान सदाशिवचरणी दृढ श्रद्धा व भक्ती असावी. हे आख्यान श्रवण केले असता नाहीसा झालेला पुत्र परत येईल. या आख्यान श्रवणाने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्याची प्राप्ती होते. विद्या प्राप्त होते. मृत्यूचे गंधांतर नाहीसे होते. गेलेले धन परत मिळते. शत्रूचा पराजय होतो. या आख्यान श्रवण पठणाने या सर्व सिद्धींचा लाभ होतो. हे सीमंतिनी आख्यान म्हणजेच तीर्थच प्रयागराज आहे. भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात आणि शेवटी शिवपदाची प्राप्ती होते. हे सीमंतिनी आख्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. भक्तिभावाने यात स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात व शेवटी शिवपदाची प्राप्ती होते. जे सज्जन असतात तेच हा आख्यानरूपी सुधारस प्राशन करतात. जे पापी निंदक असतात ते मद्य प्राशन करतात. ते साक्षात राक्षसच असतात. भगवान शंकर म्हणजेच पूर्ण ब्रह्मानंद आहेत. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 6वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवपर्णमस्तु शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.